महाराष्ट्रातील महायुती सरकारने प्राथमिक शालेय गणवेश व शालेय साहित्य वाटपांतर्गत जाहीर केलेल्या एक राज्य एक गणवेश योजनेचा पूर्ण पज्जा उडाला आहे। म्हणून शालेय विद्यार्थ्यांना त्वरित गणवेश व शालेय साहित्य वाटप करा, यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोलापूर महानगर प्रमुख विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हा प्रमुख प्राध्यापक अजय दासरी, शहर प्रमुख महेश धाराशिवकर, दत्तात्रय पंतवानकर, शरणराज केंगनाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य निदर्शने करण्यात आली। या निदर्शने कार्यक्रमात महाराष्ट्रातील शिंदे, फडणवीस व पवार सरकारचा निषेध करण्यात आला। त्याचबरोबर या योजनेचे टेंडर एका गुजराती कंपनीला देऊन वाढीव कमिशन मिळण्यासाठी प्रयत्न केल्यानेच विद्यार्थ्यांना अद्यापही गणवेश मिळू शकले नाहीत। शाळा सुरू होऊन 15 दिवस होत आहेत। विद्यार्थी हे बिगर गणवेशात शाळेला जात असून याबाबतची कुठलीही लाज या सरकारला नाही। उलट गुजराती ठेकेदारांच्या सांगण्यावरून शालेय समितींना आणखी 1 महिना मुदतवाढ सरकार मागत आहेत। गद्दार आणि मिंदे सरकारनं असं धोरण ठरवलं की एक राज्य एक गणवेश, परंतु शिक्षण मंत्र्यांनी स्वतःचा खिसा भरण्यासाठी विशिष्ट कंपनीकडून माल खरेदी केला आणि विशिष्ट कंपनीला दिलं, परंतु त्यांनी ऐनवेळी हात वर केल्यामुळं सोलापूरच्या बाजारपेठेत किंवा सोलापूरच्या रेडीमेड जे कपडे तयार करतात त्यांच्या ठिकाणी हा माल आला आणि त्यांनी अचानक आल्यामुळं ती ऑर्डर पूर्ण करू शकले नाही आणि आमचे विद्यार्थी गणवेशाविना या ठिकाणी राहिलेले आहेत। या सरकारला पक्ष फोडायसाठी पैसे आहेत, बाकी धंदे करायसाठी पैसे आहेत, परंतु विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी पैसे नाहीत। हे अतिशय दुर्दैवी बाब आहे। या सरकार या आंदोलनात विद्यार्थी-विद्यार्थिनींनी देखील केसरकर काका आमचे गणवेश कुठे आहेत असे फलक घेऊन निदर्शनात सामील झाले होते। यावरून महाराष्ट्रातील भ्रष्टाचारी महायुती सरकार आता भ्रष्टाचार शिक्षण खात्यापर्यंत आणून ठेवले आहे, याचाही जाहीर निषेध सदर निदर्शनाच्या वेळी करण्यात आला आहे। या निदर्शने कार्यक्रमात शिवसैनिक, महिला व विद्यार्थ्यांनी शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, उद्धव साहेब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है, आदित्य साहेब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है, एक राज्य एक गणवेश योजना त्वरित रद्द करा, प्राथमिक विद्यार्थ्यांना त्वरित गणवेश मिळालेच पाहिजेत, नाहीतर राजीनामा द्या, शिक्षण मंत्री राजीनामा द्या, खोके सरकार हाय हाय, विद्यार्थ्यांना गणवेशापासून वंचित ठेवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, कोण म्हणतंय करणार नाही, केल्याशिवाय सोडणार नाही, अशा घोषणा दिल्या। आमच्या मागण्या मान्य करा, विद्यार्थ्यांना गणवेश देणार फसवणारा या नालायक सरकारचा कोण म्हणतंय देणार नाही, विद्यार्थ्यांना गणवेशापासून वंचित ठेवणारा या गडबडी सरकारचा ओके सरकार, ओके सरकार, हे मिंदे सरकार, हे फडणवीस सरकार। त्यानंतर माननीय जिल्हाधिकारी यांना जिल्हा प्रमुख अजय दासरी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाद्वारे शालेय गणवेश त्वरित वाटप करावे व इतर मागण्यांचे निवेदन देण्यात आले। सदर निदर्शने कार्यक्रमात वरील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह संतोष पाटील, पूजा खंदारे, रेखा आडकी, स्वाती रुपनर, धनराज जानकर, बाळासाहेब गायकवाड, संदीप बेळमकर, लहू गायकवाड, अनिल कोंडूर, रेवणसिद्ध बुक्कानुरे, सुरेश जगताप, सोमनाथ बंदपट्टे, अमित भोसले, विजय नीली, सैदप्पा जंगडेकर, शेखर इराबत्ती, चंद्रकांत मानवी, अनिल दंडगुले, दत्ता माने, सुभाष सातपुते, सचिन गंदुरे, शिवा ठोकळे, बाळासाहेब पवार, मीनाक्षी गवळी, अण्णा गवळी, आबा सावंत, सुरेश शिंदे, दिलीप सगर, विजय मेटे, दीपक दुधाळ, वैशाली सातपुते, मारुती खानापुरे, राहुल परदेशी आदी शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या